हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर हा व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे. मकर संक्रांतीच्या दिवशीच आम्ही हळदीकुंकू आणि बोरनहाण ठेवलं होतं दक्ष बाळाचं. तर त्यासाठी मग मी इथे डीमार्टमध्ये आले आहे शॉपिंग करण्यासाठी. काही खूप सारे वाण देण्यासाठी, काही भेटते ते पाहण्यासाठी. तर कारण इथे खूप सुंदर असे ऑप्शन असतात आणि क्रॉकरी, प्लॅस्टिकचे कप्स असतात, डबे असतात. तर अशापर्यंत हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जे भाजीपाला त्यासाठी मी हे डबे घेतलेले आहेत. आणि शॉपिंग करून झाल्यानंतर घरी आलो तर घरी पाहू शकता अशा पण आपल्या तुळशीचं रांगोळी काढलेली आहे. आणि इथे थोडीफार चेंजेस केले कारण मुलांनी खराब केली थोडी रांगोळी. चला तर आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. अशा पद्धतीने मी ही सुंदर असं आज डेकोरेशन केलं आहे बोरणाचं. हा दक्ष आमचं 5वं बोरणान असणार आहे, त्यानंतर म्हणजे शेवटचंच करणार आहे. तर ही पार्लेची जी बिस्किट आहेत त्याची ट्रेन बनवलेली आहे. मेलमेटचे जे पेपरमेंटच्या गोळ्या असतात त्याची जी चाकं बनवली आहेत. आणि मार्केटमध्ये खूप सारे खाऊ मिळतात मुलांचे, चॉकलेट बिस्किट वेगवेगळ्या प्रकारची. तर त्यामध्ये थोडेफार आम्ही थोडेच आणलेले, जास्त कारण वेस्ट जातात. मुलं जास्त करून चॉकलेट्स खातात. तर इथे डायनिंग टेबल पण बनवलेलं आहे मस्तपैकी. चला तर मग पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि इकडे जे फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे ते मी फक्त शूट करण्यासाठी ठेवलेलं आहे. कारण दक्ष छान छान फोटोज आणि रील्स काढायचे आहेत. त्यानंतर मग ती फुलं वगैरे डेकोरेशन केलेलं काढणार आहे. फक्त विड्याची पानं ठेवणार आहे कारण बोरनहाण करायच्या वेळेस ते मग त्यामध्ये मिक्स होतात, मुलांना ते खाता येणार नाही, मुरमुरे चॉकलेट्स वगैरे. त्यामुळे नंतर ते फुलं बाजूला घेणार आहे. चला तर आता हे सगळं हे मोठं घमालामध्ये हे मुरमुरे वगैरे हे आम्ही ओतून घेत आहे आणि छान ते पण डेकोरेशन करा. ह्याची रिव्ह्यू शूट करायची आहे त्यामुळे मस्त डेकोरेशन करून घेतलेलं आहे. त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल आणि फर्स्ट टाईम चॅनल पाहत असाल आणि आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला जाईल. माझ्याकडे बघ. ए दक्ष, वाव, महाराजा महाराज. दो मिनट रुको. सानो महाराजा जी कैसे हैं? बोलू दे. तू फक्त तुझं काम करा. शुक्रवारपर्यंत पेपर आहे तिचा. शुक्रवारी शेवटचा पेपर आहे. तुला तिला घेऊन जायचंय ना, तर शनिवारी जायला लागेल. थांब बाळा. हा मान इकडे कर. हे त्याची मान वाकडी, मान वाकडी लाव त्याला. हा शुक्रवारी काळूबाईला जायचंय. कोणाला?
कळवायला जाऊन यायचंय, मग गुरुवारी कळवायला जाऊन मग जा ना. थांब 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 थांब. ते जरा फ्रेश. हां टिक्का लाव टिक्का लाव टिक्का लाव. महाराजा ओ महाराजा कैसा हो रहा ए आम्हाला दक्ष महाराज आहे. जय हो दक्ष महाराज की जय हो दक्ष महाराज की. शादी होने वाली दक्ष महाराज की जय हो. तर दक्ष सुंदर असा इथे आता फोटोशूट करणार आहोत म्हणलं शेवटचं आहे. तर छानसं ते स्टुडिओत घेऊन आले. जवळच इथे फोटोग्राफरचा स्टुडिओ आहे. तर तिथे मस्त तर त्याचे फोटो काढून घेतो आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्याला बर्थडे म्हणून फसवले आणि बर्थडे आम्ही नाही बोरला तर माझ्या सगळ्यात टाकून बाई आता ह्याच वयात फक्त आवड वाटून रुमाल द्या. तिथं ब्ल्यू वाला होता मला लागन तिला ए साईडला सरारी सगळ्यांनी नका व्हिडिओ काढते मी तर. तर कार्यक्रमानंतर पण काही काही बायका म्हणजे ज्यांना बोलले तर लेट आल्या होत्या पाणी वगैरे भरून. तर मग त्यानंतर पुन्हा राहिलेलं जे मग हळदी कुंकू लावून फक्त त्यांना हे, कारण तोपर्यंत मुलांनी जे चॉकलेट वगैरे घेऊन गेले, थोडेफार बोरं वगैरे मी त्यामध्ये टाकले होते, मुरमुरे भरपूर आणले होते. तर मग आमच्या चाळीतल्या ज्या बायका आहेत त्या जसं टाईम मिळेल तसं येतात. 10-11 मला तर 10:30 वाजले होते सगळं उरकायला मला संपूर्ण. तिथे शेजारच्या आहेत आणि वाणासाठी होते ते शूट करता आलं नाही. वाण देताना किंवा उखाणे घेताना खूप सारे उखाणे होते पण तो टाईम नव्हतं. मागच्या वेळेस खूप छान उखाणे सगळ्यांनी घेतले ते, यावेळेस फक्त मी घेतला. बाकीचे सगळ्यांना म्हणजे उशीर झाला होता, परत त्यांची कामं जेवण राहिले, त्यामुळे मग पटापटा सगळ्यांना वाण वगैरे देऊन हळदी कुंकू लावून दिलं होतं. ते हे आहेत आमच्या बाजूंच्या जे आहेत सगळे इथे खूप सारे म्हणजे 20-25 जणी बायका तरी येतात. काही कारणामुळे काही जणी 5-6 जणी येऊ नाही शकल्या. तर अशा हे जे टिफिन आणले होते मी DMartमधून, जे आपण मुलांना डब्बा म्हणून पण देऊ शकतो किंवा फ्रीजमध्ये आपले जे भाज्या वगैरे आपण नेसून वगैरे ठेवलेले असतात, वाटाणे वगैरे, ते स्टोअर करण्यासाठी पण खूप छान युजफुल ठरतात. तर अशा पद्धतीने आमच्या दक्ष बाळाचं आजचं हे 5व्या वर्षाचं बोरनान मस्तपैकी सेलिब्रेशन झालं. तुम्हाला आजचं हे डेकोरेशन आणि आजचं आमचं दक्ष बाळाचं बोरनांचा कार्यक्रम, त्याचबरोबर हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि फर्स्ट टाईम जर चॅनलवर असेल आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू केला जाईल. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ते खाते कंटिन्यू हा काय याच्यात काढते. साखर खाते त्याला साखर मध्ये आवड. नाही दिसतात त्यांना आम्ही हा सोडायचं. सोडा द्या सोडून. हा इकडं बघा. तर इथे आम्ही राहिलो होतो तर सगळ्या शेवटी म्हटलं आपण पण दक्षचं मस्त आता मुरमुऱ्याने बोरणान म्हणजे सगळे लाह्या वगैरे असतात त्यात बोरं वगैरे होते आणि चॉकलेट मुलांनी घेऊन गेले होते. पण म्हटलं मस्तपैकी मस्त आठवणी राहतात. मला खूप आवडतात कोणत्या फंक्शनचं आठवण. आणि मम्मीने पण आज ब्लॅक कलरची साडी घातली होती आणि त्यांना पण मग असं दक्षच्या डोक्यावरून हे करायला सांगितलं. दक्ष स्वतःच्या अंगाने स्वतःच्या हाताने ओतत होता आणि त्याला नंतर खूप मस्ती वाटत होती. खूप मज्जा करत होता आणि त्यानंतर तो पूर्ण त्या मुरमुऱ्यावर तो लोळायलाच लागला. एवढा त्याने ड्रेस पण खराब केला आणि खूप मस्त कार्यक्रम झाला. तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. ते पाहू शकता स्वतःच्या हातानेच तो त्याच्या डोक्यावर मुरमुरे वगैरे जोरजोरात फेकत होता आणि त्याने पण खूप मागे ते मागं राहिले. चला तर अशा पद्धतीने हळदी कुंकू आणि बोरणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. काही फोटोज खूप छान काढलेत. ते फोटो मी तुमच्याशी शेअर करते. नक्की पहा आजचा ब्लॉग आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. मी स्वतःही ज्वेलरी बनवली होती. काही छानसे क्षण टिपलेले आहेत बोरणांचे आमच्या दक्ष बाळाचे. खूप साऱ्या बायका आल्या आणि मस्त उखाणे घेतले. मी जो घेतला आहे तो आता व्हॉइस ओव्हर केलेला नाही तर नक्कीच तुम्हाला मग जे ते चला तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.